नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजच्या ॲटो चालकाने दाखविला प्रामाणिकपणा. ॲटोमध्ये विसरलेले 9 लाखाचे सोन्याचे ऐवज घरी नेऊन दिले परत. भर पावसात गडबडीने एस टीमधून उतरून ॲटोमध्ये घराकडे गेलेल्या प्रवाशाची 9 लाखाच्या सोन्याच्या आभूषणाची बॅग ॲटोमध्ये विसरली खरी, परंतु पुन्हा ॲटो पॉईंटवर गेल्यानंतर प्रवाशाची बॅग ॲटोमध्येच राहिली हे लक्षात आल्यानंतर ॲटो चालकाने ती बॅग परत प्रवाशाचे घर गाठून परत दिली. ॲटो चालकाच्या प्रामाणिकपणाची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. मंजुश्री ताराचंद भोजने राहणार वर्धा या दारवा येथे काल दिनांक 24 जून रोजी लग्न सोहळ्याकरिता आल्या. लग्न सोहळा आटोपल्यानंतर त्या माहेरी दिग्रस येथे जाण्याकरिता एस टीमधून प्रवास करीत असता दिग्रजच्या छत्रपती संभाजी महाराज चौक मानोरा चौक येथे एस टीमधून उतरल्या व मोहम्मद अकरम अब्दुल रहीम रामनार बाराभाई मोल्ला यांच्या ॲटो क्रमांक MH49E 1454 या ॲटोमध्ये बसून रात्री 9 वाजताच्या दरम्यान माहेरी पोहोचल्या. परंतु सतत पाऊस सुरू असल्याने गडबडीने त्या एक बॅग ज्यामध्ये सोन्याचे आभूषणे होती ती बॅग ॲटोमध्ये विसरल्या. मोहम्मद अकरम अब्दुल रहीम परत आपल्या नेहमीच्या ॲटो पॉईंटवर गेले असता त्यांना मंजुश्री भोजने यांची बॅग दृष्टीस पडली. क्षणाचाही विलंब न करता मोहम्मद अकरम अब्दुल रहीम यांनी ज्या ठिकाणी प्रवासी उतरलेल्या होत्या त्या घरी बॅग परत दिली. त्या बॅगेमध्ये 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे आभूषणे होती. मोहम्मद अकरम अब्दुल रहीम यांच्या प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल मंजुश्री भोजने व त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी अकरम यांचे कौतुक केले. याआधीसुद्धा मोहम्मद अकरम यांचे काका बब्बूभाई ॲटोवाले यांनी एका वर्षाआधी प्रवाशाची 65,000ची बॅग परत केली होती, तर त्यांचे दुसरे काका बशीरभाई यांच्या दुकानामध्ये NR चव्हाण यांची 50,000 रुपयाची बॅग विसरली असता त्यांनीसुद्धा परत केल्याचे दिग्रसकरांना ज्ञात आहेत. आम्ही दारव्यावरून लग्नाहून येत होतो. पाऊस सुरू होता. गाडीतून उतरलो, ॲटो केला, ॲटोत बसलो आणि आमची बॅग विसरली. आम्ही घरी आलो. घरी शोधाशोध केली, नव्हती. मग पोरी गेल्या स्टँडवर, तर तिथं तो खूप इमानदार पोरगा, त्यानं आमचं बॅगमध्ये 9 तोळे सोनं होतं आणि कपडे होते 10,000चे, तर सगळं दिलं, घरी आणून दिलं. म्हणून आज या काळात ईमानदारी आहे. मोहम्मद अकरम अब्दुल रहीम है. ये दारवे से आए बस में. ये मेरे ऑटो में बैठे थे. इनको मैंने लाकर छोड़ा घर पे, तो इनकी बैग मेरे ऑटो में रह गई थी सोने की. उसमें 9 तोला सोना था इनका, तो ये भूल गए थे. मैंने इनके घर पे लाकर दिया बैग. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.